हॅलो नमस्कार दोस्तों, गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज सुट्टी असल्यामुळे गणेश चतुर्थी निमित्त देवदर्शनासाठी गेलो होतो। तर जाताना असा छोटासा एक व्लॉग बनवला। वातावरण पहा किती मस्त छान सुंदर। हे हिमाचलमध्ये घर असे बनवतात, पूर्ण पहाडामध्ये डोंगर, नजारा एकदम अति सुंदर। जवळच धरमपूर गावामध्ये आम्ही दर्शनासाठी चाललो होतो। तर जाताना सकाळचा टाईम असल्यामुळं पूर्ण रोड खाली होता। जाताना नंदेश्वराचं पण दर्शन झालं। इथून हात जोडून मंदिराच्या दिशेने वाटचाल चालू केली। डॉग पण आमचा कालू महाराज पण सोबतच होता, कॅम्पमधून मंदिरापर्यंत आणि परत वापस जाताना पण सोबतच होता। तर आम्ही असे हळूहळू डोंगरावरती चढत मंदिरावरती आलोत। हे आमचे सिनियर खान सर आणि शाहू सर। त्यानंतर इथून मंदिरामध्ये प्रवेश झाला। श्री माता मनसा देवी मंदिर धरमपूर, मनसा देवी मंदिरमध्ये प्रवेश सुरू केला। तरी पण त्याच्यानंतर सुद्धा 100 शिड्या असतील वरती चढून जायला। हे आहे कार्यालय वन परिक्षेत्र अधिकारी धरमपूर। इथं मंदिरामध्ये एंट्री। मंदिर एकदम असं शांत डोंगरामध्ये, जास्त धावपळ नाही, काय नाही, निवांत वातावरणामध्ये भारी छानसं असं मंदिर होतं। फर्स्ट टाईम आम्ही पूर्ण टीम तेथे आलोत। वरतून पाहू शकता किती खाली रोड वगैरे, हायवे गेलेला आहे। परत रेल्वे स्टेशन, धरमपूर रेल्वे स्टेशन जवळच आहे। तर इथं पहा तुम्ही पटरी दिसू राहिली। खूप वरती आलेलो होतो आम्ही। त्यानंतर दर्शन केले मनसा देवी मातेचे। मूर्ती अशी छानशी मूर्ती पहा, किती सुंदर सजावट, पूर्ण भारी। शंख, 2 शंख ठेवलेले समोर मातेसमोर, 4 शंख होते। जवळच मंदिरामध्येच हनुमानाचे मंदिर पण होते, आगळं वेगळे हनुमानाचे मंदिर। त्यानंतर सर्वांनी बसून भजन कीर्तन केले, मित्रमंडळी सर्वांनी अर्धा 1 तास भजन वगैरे केलं। त्यानंतर तिथून भजन झाल्यानंतर प्रसाद घेतला आणि हळूहळू वापसीच्या दिशेने मागे निघालो। मागे निघताना पाहिलं हे ट्रक कधीची होती काय माहीत, किती वर्षाची फसलेली होती। त्यानंतर थोडेसे फोटो शूट केले, भारी वाटलं आणि वापस आलो। धन्यवाद।